त्रिपुरारी पौर्णिमा ही कार्तिक महिन्यामध्ये त्याच्या पाठीमागे एक कथा आहे. त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न होतात व तो त्यांच्याकडे मला कोणाचेही भय राहणार नाही असा आशीर्वाद घेतो. परंतु असा आशीर्वाद घेतल्यानंतर तो देवांना खूप त्रास देतो. देव त्याला ठार मारण्याचे ठरवतो, पण त्याची तटबंदी अवैध होती म्हणून त्याला ठार मारणे शक्य नव्हते. सगळे देव महादेवांकडे जातात व महादेव त्याची तिन्ही नगरे जाळून त्याचा वध करतात. हा वध कार्तिक पौर्णिमे दिवशी झाला होता, म्हणून ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. आता ही पाहिली आपण कथा. कथेमुळे आपल्याला समजते की आपण हा दिवस का आणि कसा साजरा केला पाहिजे. आता ह्या पौर्णिमेचे महत्त्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. सो याचा नेक्स्ट पार्ट तुम्ही नक्की पहा.